ज्यांना मार्च आणि एप्रिलमध्ये जे संजय गांधी निराधार पेन्शन नाही आलेली आणि त्यासोबतच जे टेम्पररी डिसॅबिलिटी आहेत त्यांच्यासाठी हा जो अपडेट आहे खूप महत्त्वाचा होणार आहे. खूप इम्पॉर्टंट आणि खूप गुड न्यूज आपण सर्वांसाठी ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच हा जो व्हिडिओ तुम्ही लास्टपासून नक्कीच पहा. तर चला स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपल्या जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत ज्यांना पेन्शन नाही आलेली किंवा काही ज्यांचे सध्या प्रॉब्लेम चालू आहेत पेन्शनबद्दल, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकतात. ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना हे समजेल की पेन्शन रिलेटेड काय अपडेट आहे, कधी पेन्शन येणार आहे, त्याच्याबद्दल एक छोटीशी आयडिया वगैरे या ठिकाणी मिळू शकते. आणि हा व्हिडिओ जो आहे लास्टपासून नक्कीच पहा. तर चला, जो आपले इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या ठिकाणी आता एक एक कव्हर करूया. आणि दिव्यांगांचे चिंतक बच्चूभाऊ कडू ह्या ठिकाणी शिवसेनेमध्ये गेले, तुम्हाला माहितीच असेल. तर त्यांनी गेल्या गेल्या एक नवीन ह्या ठिकाणी खूप मोठा ह्या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे आणि एक खूप इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी अपडेट दिलेली आहे. तर ते पेन्शन रिलेटेडच आहे. तर तुम्हाला आता माहिती असेल ह्या 2 मंथमध्ये ह्या ठिकाणी मार्च आणि एप्रिल ह्या मंथमध्ये ह्या ठिकाणी भरपूर जणांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेले नाही. अराऊंड आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी अराऊंड आपण 30% ह्या ठिकाणी लोक समजू शकतो की यांना या ठिकाणी पेन्शन भेटलेले नाही. त्याच्यामध्ये नवीन नवीन जे गव्हर्नमेंट अपडेट घेऊन येतं की तुम्हाला कधी कधी आपलं ह्या ठिकाणी तुम्हाला हयातीचा दाखला द्यायचा आहे किंवा आधार कार्ड ह्या ठिकाणी KYC करायचं आहे. हे नवीन नवीन अपडेट घेऊन येत आहे आणि त्यासोबतच हे नवीन नवीन त्यांनी GR काढलेले आहेत की ज्यांच्याकडे UDID नाही आहे त्यांची पेन्शन बंद होणार. असे पण खूप ह्या ठिकाणी गव्हर्नमेंटने अपडेट ह्या ठिकाणी आणलेले आहे जे की महाराष्ट्र सरकारने. तर ह्याच्यावरती बच्चूभाऊ कडून ह्या ठिकाणी काय बोलले मी तुम्हाला पुढे ह्या ठिकाणी सगळं डिस्कस करतो. आणि आता हे हयातीचा दाखला KYC वगैरे प्रॉपर तुमचं ह्या ठिकाणी झाला असेल अशी अपेक्षा करतो. आणि हे करून टाका, हे महत्त्वाचं आहे. कारण पेन्शनसाठी आता आपण जेवढं ट्राय करू शकू तेवढं ट्राय करत आहोत पेन्शन भेटण्यासाठी. तहसीलमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट करतच आहोत. तर त्याच्या रिलेटेड हे सगळे अपडेट येत आहे की तुम्ही हयातीचा दाखला वगैरे काढा आणि तुमचे जे इम्पॉर्टंट जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आणून सबमिट करा, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे आणि KYC वगैरे तुम्ही ह्या ठिकाणी येऊन करून जावा. तर हे सध्या तहसीलदारमधून पूर्ण अपडेट येत आहे. आणि सगळ्यात मोठा म्हणजे मेन मुद्दा म्हणलं तुम्हाला हयातीचा दाखला हा मॅन्डेटरी या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला हे काढायचाच आहे. ऑनलाईन कसा काढायचा काय नाही त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी ह्या चॅनलवरती कव्हर केला आहे. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये दाखवलेला आहे किंवा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्कशन बॉक्समध्ये पण देईन. तर आता पुढचं काय आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी जो पेन्शनचा मेन मुद्दा आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. नागपूरमध्ये नागपूरमध्ये जे आहे, जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांनी सगळ्यांनी एक ॲप्लिकेशन केले होते. आणि जे आपलं तहसील आहे, कलेक्टर ऑफिस आहे, त्या ठिकाणी आज गेले होते 2-3 दिवसाखाली. तर त्यांचे त्या ठिकाणी आंदोलन वगैरे करण्याचं चालू आहे. तर त्यामध्ये सगळं न्यूजमध्ये पण त्या ठिकाणी कोव्हर झालेलं आहे. तुम्ही बघत असता न्यूजमध्ये पण त्याची अपडेट वगैरे आलेली आहे की दिव्यांग बांधवांना या ठिकाणी संजय गांधी निराधार आली नाही मार्च आणि एप्रिलमध्ये. त्यामुळे दिव्यांग बंधूंना खूप प्रॉब्लेम होत आहेत. त्यांनी ऑलरेडी ह्या ठिकाणी कव्हर केलेला आहे आणि त्या रिलेटेड ह्या ठिकाणी अपडेट पण ऑल न्यूज कव्हर करत आहे. तर त्याच्यामुळं ह्या ठिकाणी त्यावरती जे आपले बच्चूभाऊ कडू आहेत त्यांनी ह्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. तर बच्चूभाऊ काय म्हणाले हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बच्चूभाऊंनी डायरेक्ट ह्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. बच्चूभाऊ बोलले की हे जे तुम्ही सध्या UDID सर्टिफिकेट त्याच्यावरती तुम्ही जे हे करताय ॲप्लिकेशन म्हणजे GR वगैरे आणताय, तर ते काय आहे ते सध्या रद्द करून टाका. त्यासोबत जे टेम्पररी डिसॅबिलिटी आहेत, त्यांना जी पेन्शन सध्या येते ती पेन्शन चालू राहू द्या. आणि त्यासोबत त्यांनी हे पण बोललेलं आहे की हे जे 19 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत दिव्यांग जे पेन्शन आहे
नाही आली तर मंत्रालयामध्ये त्यांनी आंदोलन करणार असं बोलले आहेत. मुंबई मंत्रालयाला आंदोलन करण्यात येईल असं बोललेले आहेत बच्चूभाऊ कडू. तर त्यांनी शिवसेनेमध्ये गेल्या गेल्या ह्या ठिकाणी ठोक कदम जो ह्या ठिकाणी उचलत आहेत. तर आणि खूप चांगलं गोष्ट आहे. आणि बच्चूभाऊ काही असल्यावर ॲक्शन घेतात त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की सरकार ह्या ठिकाणी लगेच अलर्ट होऊन जाते की बाबा बच्चूभाऊ काही ना काही करून येतील. त्यामुळे सरकार पण ह्या ठिकाणी अलर्ट झालेली आहे. हे खरं आहे, अगदी खरं आहे ह्या ठिकाणी की दिव्यांग ह्या ठिकाणी पेन्शन भेटत नसल्यामुळे खूप जणांना ह्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. खूप प्रॉब्लेम येत आहेत. तर त्याच्यामुळे बच्चूभाऊनी ही ॲक्शन ह्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यूट्यूबवरती आलेले आहेतच. तर मी ह्या ठिकाणी ते टाकलं असतं बट ह्या ठिकाणी कॉपीराईट येत आहे त्या त्या रिझन मी ह्या ठिकाणी टाकलेला नाही आहे. तुम्ही डायरेक्ट बघू शकता त्या ठिकाणी डायरेक्ट 19 तारखेला हे पेन्शन तर नाही जमा झाली. तर 19 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करणार असे बोललेले आहेत बच्चूभाऊ कडू यांनी. आणि जे टेम्पररी डिसॅबिलिटी आहेत त्यांना पेन्शन आली पाहिजे. सध्या टेम्पररी डिसॅबिलिटी आहे त्यांना राहू द्या असं बोललेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी सर्वांसाठी हे आहे. तर आय होप तुम्हाला हे अपडेट एकदम प्रॉपर ह्या ठिकाणी समजले असेलच. आणि मी आज पण थोडं एक्झाम वगैरे माझी होती तर त्यामुळे थोडं बिझी होतो. त्यामुळे हे नवीन काय अपडेट आलेली आहे ते मला यार तुमच्या सोबत शेअर केली पाहिजेत. मला पण थोडं हेडॅक वगैरे होते पण त्यासोबतच मी व्हिडिओ बनवला तुम्हाला सर्वांसाठी अपडेट घेऊन आलो. हा थोडा व्हिडिओ छोटा असू शकतो किंवा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आणखीन काही नवीन अपडेट वगैरे आलेले आहेत ते नक्कीच पूर्ण बघणार आहोत, शेअर करणार आहोत. तर आय होप ही आजची अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ह्या ऑलवरती सेट करून ठेवा. कारण हर एक तुम्हाला जे माझी नवीन व्हिडिओ अपडेट येतात ते नक्कीच तुम्हाला पहिल्यांदा कळेल. तर आय होप याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बंधू भगिनीसोबत जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.